करू? हो. नमस्कार, सुप्रभात बालमित्रांनो. कसे आहात? सगळे मजेत असाल, होय ना? आणि आनंदित पण असाल, कारण आता लवकरच कोरोनाचा प्रभाव थोडा कमी झाल्यामुळे काय होणार आहे, आपली शाळा सुरू होणार आहे. तरीही आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवं? हात स्वच्छ धुत राहायला हवेत, मास्कचा वापर करायला हवा आणि गर्दीपासून दूर राहायला हवं. चला, तोपर्यंत आपण राहायचंय ऑनलाईन अभ्यासात. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या कार्यक्रमांतर्गत मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. माझं नाव आहे मीनाक्षी मदन सरोदे. माझी शाळा आहे बाजार रोड उच्च प्राथमिक मनपा मराठी शाळा, बांद्रा पश्चिम येथील. आणि आपला आत्ताचा विषय आहे मराठी भाषा. आता आपण घटक पाहायचा आहे. त्या घटकासाठीच मी तुम्हाला प्रश्न विचारते, थोडं काही माहिती सांगते. पाहूया, गोष्ट सांगते. माझ्या वर्गात ना तुमच्या एवढीच आहे ना ती, तर तिचं नाव, एक मुलगी आहे, तिचं नाव आहे अतिका. अतिकाचं नाव आहे अतिका, पण मुलं तिला वर्गामध्ये, मी ऐकलं, तिला मुलं वर्गात जोया म्हणून हाक मारतात. मी मुलांना विचारलं, अरे अतिका आहे ना ती, जोया कोण आली नवीन? तर मुलं म्हणतात, बाई अतिकाचंच नाव जोया आहे, घरी तिला जोया म्हणतात. म्हटलं अरे हो का? तर अतिका म्हणाली, माझं नाव अतिका ठेवलं, पण मम्मीला ना जोया म्हणायला फार आवडतं, म्हणून माझं नाव काय पडलं? जोया. माझ्या मम्मीच्या आवडीचं नाव. तर मला सांगायचं बाळांनो आता तुम्ही, की तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्या आईने तुम्हाला लाडाने दुसरं नाव ठेवलंय का? लाडात एखादं नाव ती बोलते का? तुम्हाला दुसऱ्या नावाने, म्हणजे तुमचं नाव शाळेत वेगळं आहे, पण घरी मात्र दुसऱ्याच नावाने कोणी हाक मारते, असं कोणी आहे का? तर यश, यश सांगतोय का? यश, तुला घरी दुसरं नाव का, दुसऱ्या नावाने आई हाक मारते का? बोल बरं यश. यशचा व्हिडिओ चालू नाही, हा जाऊन दे. मग मी निशितला विचारते. निशित, तुझं नाव निशित आहे, पण आई लाडाने तुला दुसरं नावाने हाक मारते का रे बाळा? बाई, मला माझी आई भैया म्हणून बोलते लाडाने. भैया बोलतात, ताई बोलतात, माई बोलतात. व्हेरी गुड. आणखी कोणाला सांगायचंय का, की श्रवणला सांगायचंय? अथर्व पण बोलते. हा, अथर्व पण बोलते. अच्छा अच्छा. आता कोणाला केलं मी? निशितला. निशित बोल बाळा, तुला आई दुसऱ्या नावाने हाक मारते का? घेतलं ना, बाई श्रावणला केले. श्रावण बोल, तुला सांग बरं, तू सांग. माझं नाव श्रावण आहे, पण मम्मी मला सोनू नावाने हाक मारते. व्हेरी गुड, बरोबर. म्हणजे आपल्या मम्मीला आपलं जरी हे नाव ठेवलेलं शाळेतलं असलं, शाळेसाठी वगैरे हाक मारण्यासाठी, सगळ्यांना ओळख, सगळ्यांनी तुम्हाला ओळखावं म्हणून, तरी सुद्धा त्यांच्या आवडीचं नाव ते घेतातच. सोनू असेल, मोनू असेल, टिंकू असेल, चिंटू असेल. आता चिंतामण आणि चिन्मय नाव असेल तर चिनू बोलतील, होय की नाही? टप्पू बोलतील, पप्पू बोलतील. अशी लाडाची नावं तुमची भरपूर असतील आईने ठेवलेली, है ना? आई, पप्पा, आजी, आजोबा, अशा विविध नावाने तुम्हाला हाका मारत असतील. आणि शाळेत सुद्धा काही मुलं तुम्हाला, जर हुशार असेल तर ए स्मार्ट, ए तैल बुद्धी, एखादा रडक्या तर रडूबाई, आणि जाडा असेल तर जाडूबाई, है ना? जाड्या, रड्या, रडक्या, काही ना काहीतरी नावं ठेवून तुम्हाला हाका मारले जातात, होय की नाही? तर तुम्हाला ही जी नावं वेगळी पडतात, ती कधी तुमच्या वागण्यावरून, कधी बोलण्यावरून, कधी आई बाबांना खूप लाडाचे असता म्हणून, होय की नाही? ह्यांना आपण म्हणायचं टोपण नावं. काय म्हणायचं बाळांनो? टोपण नावं. काय म्हणायचं श्रवण? टोपण नावं, है ना? तर अशी टोपण नावं घेतलेली आज माणसं आपण पाहणार आहोत, मोठी मोठी माणसं, मोठ्या मोठ्या व्यक्ती.
कारण तुम्हाला जसं लाडाने तुमच्या वागण्यातून बोलण्यातून तुम्हाला एखादं नाव पडू शकतं दिसण्यातून, तसं मोठ्या व्यक्तींना का बरं ही नावं पडली आहेत वेगळी. तर आपण आज काय करणार आहोत बघा. मग माझा घटक काय आहे आजचा? व्यक्ती व त्यांची टोपण नावे. काय घटक आहे आपला? व्यक्ती व त्यांची टोपण नावं. चला तर आपण आज खूप लोकांना भेटणार आहोत. अशी खूप माणसं आहेत ज्यांची टोपण नावं आहेत अशी आणि प्रसिद्ध असलेली माणसं. पण मला जेवढी घेता आली तेवढी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही शांतपणे व्यवस्थित ऐका तर तुम्हाला लक्षात येईल. हा, तुम्ही जरी छोटे असलात तरी समजेल तुम्हाला, असं मी सांगेन तुम्हाला. चला पहिलं कोणाला भेटतोय पाहूया आपण. पहा, कुसुमाग्रज. काय नाव दिलंय बाळांनो? कुसुमाग्रज. वाचायचा तुम्ही माझ्या बरोबर. आता हे कुसुमाग्रज, आता तुम्ही लहान आहात आणि आता तुमची शाळा पण नव्हती, 3रीत तर आहात तुम्ही. आता यावर्षी तुम्ही शाळेत जायला लागलात ना, तर फेब्रुवारी 27 फेब्रुवारी हा लक्षात ठेवा मी सांगितलेला दिवस. 27 फेब्रुवारी हा या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे बाळांनो, वाढदिवस. आणि हा वाढदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन, मराठी राजभाषा दिन म्हणून सन्मानाने साजरा करतो. खूप आनंदाने साजरा करतो. मराठी भाषेचा आपल्याला अभिमान आहे. तो अभिमान आपण त्या दिवशी, सगळा आनंद त्या दिवशी साजरा करतो. तर ह्यांना का, यांचाच बर्थडे का तो, ह्यांच्या वाढदिवशी का? तर ह्यांनीच आपल्या मराठी भाषेला सन्मान मिळवून दिला आहे. मान गौरव जो सगळा मिळवून दिलेला आहे. जे काही कार्य केलेलं आहे उत्तम मराठीत ते ह्यांनी केलंय, लिखाण वगैरे. म्हणजे हे जे कुसुमाग्रज आहेत ते एक मोठे कवी आहेत, लेखक आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, त्यानंतर लघुनिबंधकार, समीक्षक. तुम्हाला हे समजणार नाही आता, पण मी सांगते बघा तुम्हाला. आता त्यांनी जे लिखाण केलेलं आहे, खूप लिखाण करतात ना लेखक कवी जे असतात, ते कथा लिहितात, गोष्टी लिहितात, त्यांना आपण म्हणायचं साहित्यिक. तर हे मोठे साहित्यिक आहेत. तर समाजातील अन्याय आणि विषमता, ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याच्यावर ते आपल्या लिखाणातून टीका करतात. म्हणजे समाजातल्या लोकांना जागृत करतात, चांगलं वाईट समजावतात. जीर्ण पाचोळा नावाची त्यांची कविता आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जातपात मानणं हे किती वाईट आहे. या सगळ्या कवी वगैरे जे मी आता सांगते ना, ती खूप पूर्वीचे कवी आहेत बाळांनी. त्यामुळे त्या काळी जातपात मानली जायची. धर्मावरून वगैरे भांडणं होत असायची. धर्मांमध्ये खूप त्यांच्या अडी असायची. सगळ्यांच्या मनात आपल्या आपल्याच धर्माप्रमाणे वागायचं असं असायचं. तर ह्या गोष्टी ह्या लोकांना आवडत नव्हत्या. ते लोक आपल्या लिखाणातून प्रकट करायचे. तुम्हाला ह्यांचं एक महत्वाचं नाटक सांगते बघा. तुम्हाला आठवतं का? नटसम्राट नावाचं. तुमच्या आई पप्पा मम्मी वगैरे कोणीतरी असेल ना आजूबाजूला, तर त्यांना लक्षात येईल बघा. नटसम्राट हे नाटक जर तुम्हाला पाहायला मिळालं तर पहा. नाना पाटेकर. नाना पाटेकर नाव तरी ऐकलंय का? नाना पाटेकर हे मोठे नट आहेत ना. हा, ते नटसम्राट मध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे. अरे घर देता का, कुणी घर देता का, असे त्याच्यामध्ये डायलॉग आहेत बघा. एका तुफानाला कुणी घर देता का. हा, त्याच्यामध्ये त्या नाटकामध्ये त्या वयस्कर माणसाची कथा अशी सांगितली आहे की त्याच्यातून त्यांनी बोध दिला आहे की आपल्या आई बापांना म्हातारपणी आपण सांभाळायला हवं. मोठे झाल्यानंतर आपलं कर्तव्य आहे की आपण आई बाबांना सांभाळायला हवं. त्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. एवढा मोठा संदेश त्यांनी त्या नाटकातून दिलेला आहे. अशा प्रकारचं खूप छान छान लिखाण त्यांनी केलेलं आहे. आणि कुसुमाग्रज यांचं खरं नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर, पण त्यांना हे टोपण नाव पडलेलं आहे कुसुमाग्रज. का पडलं? तर कुसुमाग्रज हे 6 भाऊ होते आणि त्यांना एकच लहान बहीण होती कुसुम नावाची. तर कविता लिहिताना आपण एवढं मोठं नाव विष्णू वामन शिरवाडकर एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा आपण जर प्रसिद्ध व्हायला हवं, आपलं नाव पटकन लोकांच्या तोंडात यायला हवं असं वाटत असेल तर एक छोटंसं नाव असावं असं सगळ्यांना वाटायचं. मग यांनी काय केलं? आपल्या लहान बहिणीवरून आपलं नाव कुसुमाग्रज हे टोपण नाव दुसरं ठेवलं. कुसुमाग्रज. अग्रज, कुसुमचा अग्रज म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ. अग्रज हा शब्द आज तुम्ही नवीन शिकलात बघा. हा, कुसुमचा मोठा भाऊ म्हणजे कुसुमाग्रज.
तर यांनी खूप छान छान कविताही लिहिलेल्या आहेत. कणा नावाची एक त्यांची कविता आहे. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, मुलांना आत्मविश्वास कसा द्यायचा, स्वावलंबन कसं शिकवायचं, हे त्या कवितेत त्यांनी सांगितलेलं आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या आहेत, म्हणूनच त्यांना लोक अजूनही कुसुमाग्रज नावाने ओळखतात. त्यांचं साहित्य, त्यांचं लिखाण वाचन करतात. अभ्यासक्रमात आपण ते अजूनही समाविष्ट केलेलं आहे. आता दुसरं कोण येतंय पहा बरं. पाहायला आवडतात ना तुम्हाला यांची चित्र? आपण यांना कधी पाहत नव्हतो, दिसत नव्हते. हे लेखक कवी आहेत, ते पहा आता जरा. केशव कुमार कोण आहेत बाळांनो? हे केशव कुमार. केशव कुमार यांना झंझावाती व्यक्तिमत्व म्हटले. झंझावात कशाचा? वाऱ्याचा मोठा झोत येतो आणि सगळं उडवतो ना, तसे हे वाऱ्यासारखे आहेत, खूप झंझावाती. तर का बरं? हे सुद्धा एक कवी आहेत, नाटकं लिहिली आहेत त्यांनी, संपादक आहेत, चित्रपट निर्मिती सुद्धा केली आहे त्यांनी, विनोदी लेखन केलेलं आहे, शिक्षण तज्ञ, राजकारणी आहेत ते. राजकारणी म्हणजे मोठे नेते, आणि नेता म्हटलं की भाषण देणं, आणि भाषण देण्यात ते वाकबगार होते, म्हणून त्यांना म्हणतात फरडे वक्ते. असं त्यांचं लिखाण चहुदिशां म्हणजे सगळ्या प्रकारचं लिखाण आहे रे यांचं. त्यामुळे त्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे अष्टपैलू असं पण नाव पडलेलं आहे. आणि ऑलराऊंडर बोलतो त्याला आपण, इंग्लिशमध्ये पटकन समजेल बघा तुम्हाला, ऑलराऊंडर. आता आपण असं म्हणतो देव कुठे कुठे आहे? सगळीकडे. म्हणजे यत्र तत्र सर्वत्र देवहा, सगळीकडे देव आहे. तसं त्या काळी अत्र्यांना म्हटलं जायचं, कारण अत्र्यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये, सगळ्याच गोष्टींमध्ये काम केलंय. तर म्हणून तिथे तेव्हा म्हटलं जायचं अत्रे तत्रे सर्वत्रे, अत्रे तत्रे सर्वत्रे असं विनोदाने म्हटलं जायचं. श्यामची आई नावाचं चित्रपट त्यांनी निर्मिती केली आहे. त्या श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतीचं सुवर्ण पदक मिळालं, राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक. आता त्यात काय आहे बरं एवढं? तर आईने मुलाला चांगली शिकवण, चांगली कर्तव्य शिकवली आहेत त्याच्यामध्ये. आणि ती किती छान आहेत ती एका गाण्यावरून तुम्हाला कळेल बघा. बहीण भावाचं नातं, तुमच्या आई पप्पांना हे गाणं माहित असेल बघा. बहीण भावाचं निस्वार्थी प्रेम कसं असावं ह्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये एक गाणं लिहिलंय. इतकी छान छान गाणी सुद्धा त्यांनी लिहिली आहेत बघा. कुठलं गाणं आहे माहितीये ते? भरे जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. हे आई बापांना गाणं माहित असेल, तुम्ही ते युट्यूबवर वगैरे ऐका पहा. हे एक मोठे शिक्षण तज्ञ होते. त्यांनी काय केलं बरं? तर खूप महान कार्य, मोठं काम केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये बहुमोल कार्य केलं. ते प्राध्यापक होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मुलांना शिकवण्यासाठी एक चांगला अभ्यासक्रम हवा, म्हणून त्यांनी क्रमिक पुस्तकं निर्माण केली. तर कुठली क्रमिक पुस्तकं लिहिली त्यांनी? नवयुग वाचनमाला आणि अरुण वाचनमाला. आणि ही पुस्तकं बाळांनो 25 वर्ष जवळजवळ अभ्यासासाठी पुस्तकं चालली. 25 वर्ष लोक वापरत होती त्यांनी. म्हणूनच त्यांना शाळा एवढी आवडायची, शाळेबद्दल, शिक्षणाबद्दल एवढी आस्था होती त्यांना, की त्यांच्या कविता सुद्धा किती सुंदर होत्या बघा. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा. आईसारखी मला शाळा सुद्धा खूप आवडते, आईसारखी लळा लावते शाळा पण मला. तुम्हाला पण आवडते ना एवढी शाळा? त्यांनी लिहिलेलं नाटक आहे मोरूची मावशी, खूप गाजलं ते. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे विडंबनपर काव्य. म्हणजे काय रे? तर एखादी खटकणारी गोष्ट आहे आपली, समाजातील वाईट गोष्टींवर टीका करण्यासाठी विनोदातून टीका करणं, ह्याला विडंबनपर काव्य म्हणतात. ते झेंडूची फुलं नावाच्या पुस्तकात आहेत आणि ते आपल्या अभ्यासक्रमात, शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा लावलेलं आहे. इतक्या प्रकारचं लेखन, इतक्या प्रकारचं काम होतं की राजकारणात सुद्धा ते होते. छान मोठे नेते होते. महाराष्ट्राची संयुक्त चळवळ, महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी लढले, मोठमोठी भाषणं टोकली. म्हणूनच त्यावेळेचे राष्ट्रपती राधाकृष्ण, आपले सर्वपल्ली राधाकृष्णन, हे म्हणतात की अत्रे म्हणजे रायटर आणि फायटर. बोलणंही चांगलं, लिखाणही चांगलं
आणि भांडणही चांगलं, बोलण्यातही एकदम तरबेज. तर असे हे होते उत्तम शिक्षक. त्यांना केशव कुमार हे नाव त्यांनी कविता लिहिण्यासाठी घेतलं. केशव हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं. त्यांचं नाव बघा पूर्ण काय आहे, प्रल्हाद केशव अत्रे. त्यांच्या वडिलांचं नाव होतं केशव, म्हणून त्यांनी आपल्या स्वतःला केशव कुमार नाव ठेवलं. कुमारचा अर्थ मुलगा, केशवांचा मुलगा, म्हणून त्यांचं टोपण नाव झालं केशव कुमार. समजले? आता पुढे कोण येत आहेत पाहूया. अरे बापरे, आत्ताच आपण केशव कुमार पाहिले आणि हे आहेत केशव सूत. कोण आहेत? केशव सूत. त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. नवीन कविता, नवीन प्रकारच्या कविता हे लिहायला त्यांनी सुरुवात केली. 100 वर्षापूर्वीच्या आधीचा काळ आहे हा. खूप जुन्या काळचे कवी आहेत हे. त्यावेळेला खूप जुन्या काळी संस्कृत वापरलं जायचं. संस्कृतच वापरात होती. किचकट भाषा होती, क्लिष्ट भाषा होती, कठीण भाषा होती. म्हणजे अशा भाषेमध्ये लिखाण केलं जायचं. कविता सुद्धा अशा भाषेमध्ये असायच्या. त्या सामान्य जनतेला समजायच्या नाहीत. त्या सामान्य जनतेला समजायच्या नाहीत, त्यामुळे त्यांचा उपयोगच नव्हता. काही कळायचं नाही लोकांना. मग समजेल अशा भाषेत त्यांनी लोकांना जागृत करायला सुरुवात केली. त्यावेळेचा काळ म्हणजे लोकांवर खूप अन्याय होत असलेला काळ होता. मग लोकांना जागृत करायचं. ब्रिटिशांचा वगैरे काळ होता तो. त्यामुळे लोकांना जागृत करण्यासाठी त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी नवीन युग सुरुवात केलं. याचा अर्थ त्यावेळेला इंग्रजी भाषा नवीन नवीन आली होती, है ना. तर त्यांचं म्हणणं असं होतं की जुनं आता थोडं जुनं पण घ्या, परंतु नवीन भाषा आली आहे ती आपल्याला शिकणं पण गरजेचं आहे. ती समजली नाही तर आपलं ज्ञान कसं वाढेल. जगामध्ये जे काही नवीन येतंय ते शिका. म्हणून ते म्हणतात जुने विचार, जुन्या अंधश्रद्धा टाकून द्या, नवीन विचार आपले आत्मसात करा. म्हणून ते म्हणतात बघा, नव्या मनूतील नव्या युगाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. शिपायासारखं काम करा. देशाला एका दिवसापुरता लक्षात ठेवू नका, तर जन्मभर देशाची सेवा करा. एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकिनची मी स्वप्राणाने, भेदुनी टाकीन सगळी गगणे, दीर्घजीच्या त्या किंकाळीने. अशा छान छान कविता लिहिल्यात त्यांनी की ज्याच्यामध्ये तरुणांना स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल आणि तरुण जागृत होऊन चांगल्या कामात गुंततील. आपल्या देशाच्या प्रगतीच्या कार्यात गुंतून राहतील. अशा प्रकारे त्यांना प्रेरणा देत राहिलेत. इंग्रजी वळणाची पण नवीन मराठी कविता त्यांनी आपल्या प्रचलित केली. नवीन मराठी कविता लिहिल्या त्यांनी. इंग्रजी भाषेतल्या कविता वाचायचा, त्यांचा अभ्यास करायचा. इतकं त्यांचं छान इंग्रजी होतं. संस्कृत जितकं चांगलं होतं तेवढंच इंग्रजी चांगलं होतं. एवढ्या पूर्वी ते इंग्रजी एवढी सुंदर शिकले होते. म्हणजे नवीन सगळं आत्मसात करा हे त्यांनी स्वतःपासूनच दाखवलं होतं. काव्य रत्नावली या मासिकामध्ये ते आपल्या कविता छापायचे. त्याच्यामधले जे संपादक होते नारायण फडणीस, त्यांनी त्यांना सुचवलं की तुमचं नाव काय आहे? कृष्णाजी केशव दामले. तर तुमचंही नाव लक्षात राहण्यासाठी लोकांना काय करा, तर एक छोटस नाव लावा. मग काय, मग विचार करून त्यांनी पण आपलं नाव लिहिलं केशव सूत. बघा, केशव कुमार आणि केशव सूत याच्यामध्ये फरक नाहीये. कळलाय का कोणाला रे फरक? सूत म्हणजे काय कोण सांगेल का? सूत, हात खाली करून ठेवा हा. ज्याला उत्तर येतं त्यांनीच हँड डाऊन करा आधी, आणि ज्याला उत्तर येतं त्यांनीच हात वर करा. कोणाला येतंय बरं सूतचा अर्थ? देवेंद्रला येतोय. देवेंद्र सांग बरं, सूतचा अर्थ काय? हा माहिती आहे? सूत, केशव सूत. जसं केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे होते तसं केशव सूत आहे ते. म्हणजे काय, तर सारखंच नको वाटायला. मग त्यांनी कसं घेतलंय केशव सूत. सूत म्हणजे मुलगा. बाळांनो समानार्थी शब्द आहे हा. मुलगाला समानार्थी शब्द आहे. कुमार म्हणजे सुद्धा मुलगा आणि सूत म्हणजे पण मुलगा. केशव सुतांचा मुलगा है ना. केशव हे त्यांच्या वडिलांचं नाव, सूत केशव सुतांचा मुलगा, म्हणून त्यांनी नाव घेतलं आहे केशव सूत. चला पुढे जाऊया. आता आपण आणखीन एक कवी पाहणार आहोत, बालकवी. कोण? बालकवी. बघा बाळांनो, बालकवी सुद्धा एक कवी होते, परंतु हे निसर्ग कवी होते. निसर्ग आपण शिकलोय, आपल्याला माहिती आहे
त्यांचं निसर्गावर खूप प्रेम होतं. का तर कवी मनाचे होते, हळव्या मनाचे होते बाळांनो ते. त्यांना निसर्ग याच्यासाठी आवडायचा की समाजामध्ये खूप स्वार्थी लोक आहेत, एकमेकांवर अन्याय करतात, जातपात मांडतात, विषमता आहे सगळी, गरीब श्रीमंत हा भेदभाव आहे, हे त्यांना पटायचं नाही. लोक दुःखी आहेत एकमेकांवर अन्याय करत असल्यामुळे, हे त्यांना पाहवलं नाही. म्हणून ते निसर्गाच्या सानिध्यात सतत राहिले. झाडे, पाने, फुले, डोंगर, नद्या हे त्यांना खूप आवडायचं. म्हणून त्यांनी भरपूर भरपूर कविता लिहिल्या आहेत निसर्गावर. फुलराणी कविता आहे की हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. त्यानंतर श्रावण मास कविता लिहिली आहे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. इतकी सुंदर निसर्गाचं वर्णन करणाऱ्या खूप सुंदर कविता लिहिल्यात. निसर्गात त्यांना आनंद वाटायचा म्हणून आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, आनंदी आनंद गडे. किती सुंदर कविता आहे ना. आनंद त्यांना निसर्गात व्हायचा. म्हणून ह्या कविता ज्या मी बोलून दाखवल्यात तुम्हाला, त्या पूर्ण ऐका बाळांनो, खूप छान आहेत. आई बाबांना सांगा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहाल तेव्हा त्या कविता ऐकायला मिळतील तुम्हाला. तिथे त्या कविता पहा आणि ऐका युट्यूबवर. 100 वर्ष उलटून गेली तरी अजूनही ह्या कविता, ही गाणी लोक गुणगुणतात. जळगावच्या कवी संमेलनामध्ये अगदी लहान होते ते, तेव्हाच त्यांनी उठून उत्स्फूर्तपणे स्वतः तयार केलेली एक कविता सादर केली. वय पाहून त्यांचं तिकडच्या लोकांना फार कौतुक वाटलं आणि कौतुकांनी त्यांना हे नाव मिळालं आहे बालकवी. लहानपणातच कविता म्हटली त्यांनी. खूप सुंदर कविता रचली होती त्यांनी आणि ती सगळ्यांना आवडल्यामुळे एक मोठे कवी बनणार हे सगळ्यांच्या लक्षात आलं. म्हणून तेव्हापासून त्यांना बालकवी. पण त्यांचं नाव खरं काय आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे, हे की नाही. चला, हे बालकवी झाले. आता पुढचे बघूया. अरे बापरे, काय दिलंय? नुसतं काय अक्षर दिलंय बघा, फक्त बी. अरे बापरे, बी हे टोपण नाव आहे बरं का. बी हे टोपण नाव आहे. तुम्हाला इंग्रजीमध्ये बीचा अर्थ माहितीये का रे? हा, मधमाशी है ना. आता यांनी आपल्या स्वतःला नुसतं हे असं वेगळं असं बी नाव का दिलं बरं, मधमाशी? तर सगळ्यांनी सुचवल्याप्रमाणे ते नाव आहे बरं का. ते पण त्यांनी स्वतःहून आपलं होऊन घेतलंय, परंतु त्यांनी बाकीच्यांनी त्यांना तशी पदवीच दिली आहे ती. का बरं? तर बी म्हणजे मधुर, मध, गोड, माधुरी असलेलं गोड गोड मध. आणि त्यांच्या कविता ह्या ज्या असायच्या त्या कशा असायच्या? अशा मधाप्रमाणे गोड, रसाळ, अशा सुंदर मधुर अशा. त्या कानाला अगदी गोड लागायच्या, वेगळ्या असायच्या त्यांच्या. म्हणून बी हे नाव मधमाशीच्या मधाच्या पोळ्यातल्या मधाप्रमाणे आहे आणि म्हणून ते नाव त्यांना उचित आहे. नुसतं बी अक्षर आहे पण उचित आहे. किती सुंदर कविता लिहिल्यात त्यांनी माहितीये. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना हिया मिळाल्या. ह्यामध्ये कवितेत वडिलांनी मुलीला श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव तिच्या शाळेमध्ये झाला, त्यावरून ती रडत असताना सांगितलं की मनाची श्रीमंती असावी बाळांनो, पैशाची श्रीमंती नाही. पैशाने श्रीमंत होता येतं, पण मनाची श्रीमंती म्हणजे मन चांगलं असणं, दुसऱ्याशी चांगलं वागण्याची बुद्धी असणं हे फार गरजेचं आहे. तर मनाची श्रीमंती हवी, एवढा मोठा संदेश त्यांनी ह्या कवितेतून दिलेला आहे. आणि आणखीन एक अजरामर भावगीत आहे बाळांनो त्यांचं, की तुम्ही ऐकलं पण असेल, आई बाबा समोर असतील तर ऐकतील पहा. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना, चाफा बोले ना, चाफा बोले ना, चाफा चाले ना. खूप प्रसिद्ध अजरामर, अगदी अजूनही सगळेजण ते गीत गुणगुणतात. इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी लिहिली आहेत. म्हणूनच बी हे त्यांचं समर्पक असं टोपण नाव आहे आणि त्यांचं खरं नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते. चलो
पुढे जाऊया. बघा, पुढचं नाव आहे गोविंदाग्रज. काय नाव आहे? गोविंदाग्रज. हे सुद्धा मोठे कवी, नाटक लिहिले आहेत त्यांनी सुद्धा, नाटककार आहेत, विनोदी लेखन सुद्धा केलेलं आहे त्यांनी. त्यांची तर 2-2 नावं आहेत बघा, टोपण नावं. काय ती सांगते. त्यांनी नाटक लिहिलंय एकच त्याला, ज्याच्यामध्ये दारूबंदी, दारू पिणं वाईट आहे हे त्यांनी समाजाला सांगितलं. खूप सुंदर नाटक होतं ते. त्यानंतर बाळकराम या नावाने, बाळकराम हे त्यांचं आणखी एक टोपण नाव आहे, ज्याच्यात त्यांनी विनोदी लेखन केलंय सगळं, त्याच्यासाठी त्यांनी ते नाव वापरलंय. आणि चिमुकली इसापनीती नावाचं पुस्तक आहे बाळांनो त्यांचं. हे महत्वाचं की तुमच्यासारख्या छोट्या छोट्या मुलांना हे पुस्तक वाचायचंय हे जाणून त्यांनी काय केलं तर त्या इसापनीतीमध्ये ज्या सगळ्या गोष्टी लिहिल्या, त्या पुस्तकभर जी गोष्ट लिहिलेली आहे त्याच्यात एकही जोडाक्षरच ठेवलेलं नाही त्यांनी. काना मात्रा वेलांटी आहे परंतु जोडाक्षर नाही. अगदी छानपैकी मुलांना वाचन करता येईल असं ते पुस्तक आहे. इसापनीती, चिमुकली इसापनीती गोविंदाग्रजांची. पुस्तक मिळालं तर वाचा. त्यांचे वडील जे आहेत ते लहानपणीच वारले आणि वडील गेल्यानंतर पाठोपाठ त्यांचा भाऊ सुद्धा लवकरात लवकर गेला. म्हणून त्यांनी आपल्याला टोपण नाव घ्यायचं ठरवलं. तेव्हा त्यांना आपल्या भावाची आठवण आली आणि जसं कुसुमाग्रजांनी कुसुम नावाच्या बहिणीचा मी मोठा भाऊ कुसुमाग्रज, तसं ह्यांनी गोविंदाचा मोठा भाऊ गोविंदाग्रज असं नाव घेतलं. आणि त्यांनी गोविंदाग्रज या नावाने कवितांचं लेखन केलेलं आहे. चला पुढे पाहूया. त्यांचं नाव काय आहे? राम गणेश गडकरी. त्यांचं नाव काय आहे? राम गणेश गडकरी. आता पुढचे पहा. पुढचं चित्र तुम्ही कदाचित पाहिले असतील त्या व्यक्तीला. पहा कोण आहेत ते. ह्यांचं नाव, ह्यांचं चित्र तुम्ही पाहत आला असाल. पहा, आठवतंय तुम्हाला? नाव आठवतंय का? पहा, तुम्हाला आठवतंय? बऱ्याच मुलांना यांचं नाव माहित असेल. ह्यांचं टोपण नाव आहे महात्मा. आता कोण बरं हे? काय केलं ह्यांनी? तर एक थोर विचारवंत, समाज सुधारक, समाजात लोकांच्या मदतीसाठी सतत धावणारे हे. अफाट प्रेम, समाजावर अफाट प्रेम केलं त्यांनी. गरिबांवर, शेतकऱ्यांवर, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य पूर्ण झटलेत ते. शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणा, स्त्रियांचे प्रश्न म्हणा, शिक्षणाचे प्रश्न म्हणा, सगळ्या कामात त्यांनी आपल्या स्वतःला झोकून दिलं. अगदी जीवनभर झटले. आता तुम्हाला एक नाव सांगते मी, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांच्या पत्नी आहेत. आणि बाळांनो, यांच्या पत्नी ह्या सगळ्यात पहिल्या शिक्षिका है ना, सगळ्यात पहिल्या मुलींच्या शिक्षिका होत्या ह्या. तर कशा बरं झाल्या? तर 9 वर्षाच्याच असताना त्या लग्न करून यांच्या बरोबर आल्या. आणि ह्यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे यांचं नाव पाहूया आपण आधी. बरं चला. ज्योतिराव गोविंदराव फुले, महात्मा फुले यांना शिक्षणाची खूप आवड असल्यामुळे शिक्षण घेणं हे किती महत्वाचं आहे, इंग्रजांच्या काळामध्ये शिक्षणाला किती महत्व आहे हे कळल्यामुळे, इंग्रजी शिक्षण घेणं किती महत्वाचं आहे हे स्वतःला कळल्यामुळे त्यांनी काय केलं, मुलं तर शिक्षण घेत होती, मुलगे घेतच होते, पण ह्यांनी स्त्रियांना शिकावं म्हणून त्यांनी स्वतःच्या आपल्या पत्नीला आधी शिकवलं, पत्नीला शिकून शहाणं केलं आणि मग मुलींना शिकवण्यासाठी बाहेर काढलं. त्यांनी स्वतः पण आणि पत्नीने सुद्धा त्यावेळेला मुलींनी शिकणं म्हणजे खूप वाईट गोष्ट, धर्मभ्रष्ट करणारी गोष्ट आहे असं ज्या काळात मानलं जायचं. त्या काळात दगडधोंडे खाऊन रस्त्यावर जाता येता लोक त्यांना दगडी मारायचे, चिक्कल मारायचे, तरी सुद्धा त्यांनी काम बंद केलं नाही आणि मुलींची शाळा पहिली स्त्री शिक्षिका म्हणून आपल्या पत्नीला उभं केलं. आणि हे कार्य सतत जन्मभर दोघंही करत राहिले. विधवा विवाह व्हायचा नाही तेव्हा, विधवा विवाह आणि बाल विवाह व्हायचा. लहान काळात मुलींची लग्न व्हायची आणि मुलीं जर विधवा झाल्या तर त्यांचं पुन्हा लग्न नाही व्हायचं. ह्या गोष्टी बंद कराव्यात, अन्याय जो मुलींवर होतो तो अन्याय दूर व्हावा यासाठी ते झटले, जातपात नष्ट करण्यासाठी झटले, जन्मभर लोकांसाठी झटत राहिले. म्हणून लोकांनीच दिलेली पदवी आहे ही महात्मा. महात्मा. आता पुढचं चित्र तुम्ही पाहत आला असाल. पहा, कोण आहेत ते. लोकांनीच दिलेली पदवी आहे ही महात्मा.
महान कार्यामुळेच त्यांना महात्मा ही पदवी मिळाली. आणखीन एका मोठ्या व्यक्तींना आपण महात्मा म्हणतो. कोणाला माहितीये? कोणाला माहितीये का? चॅटमध्ये लिहा बरं. आणखीन एक कोणतरी मोठ्या व्यक्ती आहेत ज्यांना आपण महात्मा म्हणतो, माहितीये? 2 ऑक्टोबर माहित पडलं. हा, देवेंद्रने म्हटलं, मला ऐकायला आलं. हा, चला, महात्मा गांधी. कोण? महात्मा गांधी आपण ज्यांना म्हणतो ते. हा, चला पुढे आता आपण जाऊया पुढच्या व्यक्ती पाहायला. नीट ऐकायचं हा बाळांनो, मी प्रश्न विचारणार आहे. गुरुदेव, काय म्हटलं यांना? फक्त गुरुदेव. आपल्या गुरूंचे गुरु, अगदी खूप मोठे गुरु, म्हणून त्यांचं नाव गुरुदेव. आता एवढे मोठे गुरु म्हणजे काय होतं बरं हे? तर हे एक महान नाटककार होते, कादंबरीकार होते आणि बंगाली कविता त्यांनी अफाट लिहिल्या आहेत. आणि त्या कवितांना चाली देऊन, संगीतकार सुद्धा होते, चाली देऊन प्रसिद्धही केल्या आहेत. आणि मेन म्हणजे ते चित्रकारही होते, एक चांगले शिक्षकही होते. आता यांनी कविता लिहून लिहून किती लिहिल्या बरं? अरे बापरे, जवळजवळ 2230 कविता लिहिल्या. दिवसाला किती कविता झाल्या मग बघा, 2230 कविता. इतके अफाट लेखन आहे त्यांचं. आणि एक चांगले शिक्षक होते, गुरु होते, म्हणून त्यांना शिक्षण मुलांना द्यायचंय तर आनंदात द्यायला हवं, यासाठी त्यांच्या शांतिनिकेतन या शाळेमध्ये वर्गातल्या भिंतींमध्ये, 4 भिंतीमध्ये अडकून शिक्षण नाही द्यायचे, तर मोठ्या झाडाखाली शाळा भरवायचे बाळांनी, जिथे चिमणी फुलपाखरं, चिमणी कावळे आहेत, फुलपाखरं आहेत, आजूबाजूला फुलं आहेत, फुलं पानं आहेत, असं निसर्गाच्या सानिध्यात झाडाखाली बसून ते मुलांना शिकवायचे. त्यांच्या या शांतिनिकेतन शाळेमध्ये मुलांना निसर्गाच्या सानिध्यात शिकवलं जायचं. आणि लोकांसाठीही त्यांनी भरपूर असं काम केलं. लोकांवर, त्या लोकांची जी काही शिक्षणाची ओढ होती, बाकीच्या गोष्टी होत्या, त्यांच्यामध्ये त्यांनी लोकांना खूप मदत केली. साहित्य लेखन, संगीत क्षेत्र, समाजकार्य, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप कार्य होतं. म्हणूनच त्यांना भारताचंच नव्हे तर आशियातील सगळ्यात पहिलं नोबेल पारितोषिक मिळालं. नोबेल पारितोषिक त्यांनाच मिळतं ज्यांचं कार्य महान आहे. आपल्या समाजात, देशासाठी, लोकांसाठी जे झटतात, खूप मोठं खूप मेहनतीने काम करतात, अशा लोकांनाच हे नोबेल पारितोषिक मिळतं. हे नोबेल पारितोषिक पहिलं ह्यांना मिळालेलं आहे. म्हणूनच लोकांनीच त्यांना गुरुदेव ही पदवी दिलेली आहे. त्यांचं खरं नाव आहे रवींद्रनाथ टागोर. काय नाव आहे? रवींद्रनाथ टागोर. चला, ऐकलं? आता पुढे जाऊया. स्वामी विवेकानंद. आता हे कोण बरं? तर हे जे आहेत ना स्वामी विवेकानंद, खूप हुशार. खूप हुशार म्हणजे किती? अफाट स्मरणशक्ती होती, अफाट पाठांतर शक्ती होती त्यांच्याकडे, तल्लख बुद्धी होती. अशा रीतीने ह्या हुशार मुलाचे जे गुरु होते ते होते रामकृष्ण परमहंस, महान संत होते. तर त्यांच्यातील, आपल्या शिष्यातील नम्रता, शालीनता आणि काम करण्यात विवेक. विवेक म्हणजे काय? चांगलं वाईट विचार करून काम करण्याची त्याची जी बुद्धी होती, ती बुद्धी पाहून त्यांनी रामकृष्ण परमहंसांनी यांना हाक मारायला सुरुवात केली. स्वामी विवेकानंद, विवेकानंद नावाने हाक मारायला सुरुवात केली आणि हेच त्यांचं टोपण नाव पडलं, स्वामी विवेकानंद. खरं तर त्यांचं नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त, पण सगळेच त्यांना नंतर चांगलं कार्य केलं त्यांनी. म्हणजे भारतातील गरिबी पाहून त्यांना खूप वाईट वाटायचं. जनतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या उद्धारासाठी, त्यांचं भलं व्हावं म्हणून त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. त्यांच्यातच कार्य करत राहिले, म्हणून लोकांनीच त्यांना स्वामी पण म्हटलंय आणि म्हणून त्यांचं नाव झालं स्वामी विवेकानंद. आपल्या भारताचं नाव आपल्या बाहेरच्या देशांपर्यंत चांगलं वाढवलं त्यांनी, नावलौकिक केला त्यांनी. म्हणूनच त्यांचंही स्वामी विवेकानंद हे नाव समर्पक आहे. निस्वार्थी मानव सेवा हाच खरा धर्म, हा महान विचार त्यांनी बाळगला आणि तो स्वतःमध्ये पाळला. चला, आपण आता एक आणखीन व्यक्ती पाहूया पुढचे. पंजाबचा सिंह. आता पंजाबचा सिंह म्हटलाय बाळांनो यांना. सिंह म्हणजे तर तुम्हाला माहित आहे. आता सिंह का म्हटलंय बरं? तर यांना लहानपणापासून देशसेवेची खूप आवड होती, खूप देशावर भक्तीच होती म्हणा ना त्यांची. त्यामुळे मोठे झाल्यानंतर एक ते मोठे राजकारणी झाले.
लेखक पण होते, छान लिहायचे सुद्धा, लोकांनी कसं वागावं कसं नाही आणि इंग्रज आपल्यावर कसा अन्याय करतात यावरही त्यांनी लिहिलंय बरंच. देशसेवेची इच्छा त्यांनी ह्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेऊन पूर्ण केली. सगळ्या स्वातंत्र्य लढ्यात ते पुढे होते आणि इतके पुढे बाळांनो की एका चळवळीमध्ये ते इतके पुढे होते की जेव्हा इंग्रज आपल्यावर अन्याय करत होते आणि लोकांना पळवण्यासाठी लाठीमार करत होते, त्यावेळेला ह्या लाठीमारात ते सगळ्यात पुढे होते. खूप मोठा लाठीमार झाला, खूप जादा लाठीमार झाला आणि एवढा लाठीमार होत असताना सुद्धा ते पळाले नाहीत. जबर मार बसला त्यांना, खूप दुखापत झाली, पण सिंहासारखे होते, निधड्या छातीने तिथेच थांबले, चळवळ थांबवली नाही, स्वातंत्र्य लढा थांबवला नाही. आणि अशा रीतीने ही एवढा मोठा जबर मार खाऊन सुद्धा न पळणारे, म्हणूनच त्यांना लोकांनी सांगितलंय, पंजाबचे होते ना ते, म्हणून पंजाब मधले होते, म्हणून त्यांना म्हटलंय पंजाबचा सिंह. काय म्हटलं गेलं त्यांना? पंजाबचा सिंह. कारण हे तसेच सिंहासारखे होते आणि म्हणून त्यांचं खरं नाव होतं लाला लजपतराय, पण अजूनही सगळे त्यांना पंजाबचा सिंह म्हणूनच ओळखतात. त्यानंतर आणखीन एक व्यक्तींना भेटूया, चला जरा पाहूया कोण आहेत पुढचे. अरे वा, पितामह. नाव बघा, पितामह, वडिलांचे वडील. अगदी आता इतका मोठा मान यांना कसा मिळाला? तर हे सुद्धा एक थोर विचारवंत होते, शिक्षण तज्ञ होते आणि एक मोठे व्यावसायिक होते. इंग्रज आपल्या देशातील कच्चा माल आपल्या स्वतःच्या देशात नेतात, त्याच्यापासून तिथे माल तयार करतात, वस्तू तयार करतात आणि त्या दुप्पट भावाने आपल्या देशामध्ये आणून विकतात. त्यामुळे आपला देश गरीब होत चालला आहे. आपल्या देशातल्या लोकांना काम धंदा मिळत नाही, नोकरी मिळत नाही, ते उपाशी मरतायत. ह्याची कळकळ, ह्याची तळमळ त्यांना जाणवली, ही जीवाला त्यांच्या जाणवली की आपल्या देशातला जो गरीब माणूस आहे तो उपाशी मरतो आहे आणि श्रीमंत पण आणि ब्रिटिश लोक, इंग्रज लोक मात्र आपला पैसा खाऊन पिऊन मच्छा करतायत. ह्याची त्यांना एवढी चीड आली आणि त्या गोष्टीसाठी त्यांनी खूप लेख लिहिले, खूप भाषणं केली, लोकजागृती केली. त्यांनी लोकांमध्ये जागृती केली की तुम्हाला इंग्रज लुबाडतायत, गरीब करतायत, गरीब करण्याचं तंत्र इंग्रज वापरतायत हे दाखवून देण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली, लोकांना मदतही केली, लोकांना रोजगार मिळावा, कामधंदा मिळावा म्हणून खूप व्यवसायही सुरू केले आणि म्हणूनच ते लोकांचे पितामह झाले. आपल्या वडिलांशिवाय आपली काळजी एवढी कोण घेतं का? हा, आपल्या वडिलांचे वडील जणू काही ते पितामह. ही पदवी लोकांनीच त्यांना दिली बाळांनो. त्यांचं खरं नाव होतं दादाभाई नौरोजी. हे पारसी होते, परंतु सगळ्या भारतातल्या जनतेसाठी लढले, झटले. आता थोडा वेळ आपण थांबणार आहोत बरं का. आपण तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत बाळांनो. आता पाहूया चला. पहिला प्रश्न आहे, कुसुमाग्रजांचे संपूर्ण नाव काय? कोण सांगणार? आता हात वर करायचे. सोहम बोल, कुसुमाग्रजांचं संपूर्ण नाव लक्षात ठेवलंस का? बोल सोहम, काय नाव? मी सांगितलेलं माहिती ऐकायची बरोबर. मी तुम्हाला विचारणार आहे प्रश्नांची उत्तरं. सांगतोयस? सोहम नाही सांगत का? सोहम, कोणाला येतंय बरं? हात खाली करा, ज्याला उत्तर येतंय त्याचाच हात वर दिसू दे. कोण सांगतंय बरं? अविनाश, अन्विश, अन्विषा सांगते. अन्विषा, अन्विषा, कुसुमाग्रजांचं बोल. कुसुमाग्रजांचं संपूर्ण नाव काय होतं? विष्णुमा. हा बोल. विष्णू वामन शिरवाडकर. बरोबर, तुझा आवाज आला नाही फक्त. हा, विष्णू वामन शिरवाडकर. बरं, दुसरा प्रश्न, कृष्णाजी केशव दामले यांचं नाव होतं काय होतं? चला, कोण सांगताय? कोणाचा व्हिडिओ चालू आहे त्यांना विचारणार ना मी. संस्कृती, संस्कृती सांग. कृष्णाजी केशव दामले हे कोणाचं नाव होतं? टोपण नाव. त्यांचं टोपण नाव सांगायचंय. बरं बोल. ऐकायला नाही येत आहे बाळा बरोबर. हा बघ, कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव होतं केशव सूत. काय होतं? केशव सूत. तुमचे माईक का ऐकायला येत नाहीत बरोबर? हा बाळांनो,
बरं, तिसरं, गोविंदाग्रजांचं संपूर्ण नाव काय? कोण सांगेल? कोण सांगते? आरोही कुठे गेली? आरोही सांगेल ना? सांग आरोही, गोविंदाग्रजांचे संपूर्ण नाव काय? येतंय? कोण बोलतंय? नाही सांगत? हा बाळांनो, कोण सांगतंय? दुसरं कोण घेतंय? मी सांगते, चला पहा. तुम्ही हे नाही केलं, आता ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि लक्षात ठेवा बरं का. ठीक आहे? गोविंदाग्रजांचं संपूर्ण नाव राम गणेश गडकरी. रवींद्रनाथ टागोर यांचं टोपण नाव काय? हे ना, हे तरी येईल. कोणाला येत आहे हे? हातवर नाही आहेत. आर्या, आर्या सांग, रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय? आर्या. आर्या कुठे गेली? आर्या, तुझा हातवर होता ना? कोण कोण सांगते? श्रेयस सांगतोय. श्रेयस, रवींद्रनाथ टागोर. हा, कुसुमाग्रज. हे मी काय प्रश्न विचारलाय बघ. रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय? सांग श्रेयस. रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय? आत्ताच झाले ना? झाडाची शाळा भरवायचे नाही का? तुझा माईक चालू नाही श्रेयस? श्रेयस, बरं, अर्णव सांगतोय का? अर्णव, अर्णव पाटोळे, अर्णव सांग. रवींद्रनाथ, हा बोल. रवींद्रनाथ टागोर टोपण नाव काय? गुरुदेव. व्हेरी गुड. पहिल्यांदा व्यवस्थित उत्तर आला. हा, छान छान बाळांनी. हा, लक्ष होतं म्हणजे याचं. पहा, रवींद्रनाथ टागोर यांचं टोपण नाव गुरुदेव. आता अजून आहेत प्रश्न. पहा, कोणाला द्यायचे उत्तर? महात्मा फुले. महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय? आपण घेतलं ना आत्ताच. चला, श्रवण सांगतोय. श्रवण, श्रवण सांग, महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव. परत सांग. माईक हा, पुन्हा सांग. तुझा माईक म्यूट झाला श्रवण. बर, त्याचा ना माईक म्यूट झाला वाटतं. रुची सांगेल. रुची, रुची सांग, महात्मा फुले यांच्या पत्नीचं नाव काय? रुची. सावित्रीबाई ज्योतिराव फुले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान उत्तर दिलंस. सावित्रीबाई फुले है ना. आता पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांच्या पत्नीचं नाव सावित्रीबाई फुले झालं. आता पुढचा प्रश्न. पंजाबचा सिंह कोणाला म्हणतात? पंजाबचा सिंह कोणाला म्हटलं आहे? आर्याने हातवर केलाय. आर्या, तू सांगते. आर्या बोल, पंजाबचा सिंह कोणाला म्हटलंय? काय नाव होतं त्यांचं? आर्या ये. आर्या कुठे गेली? पंजाबचा सिंह. आर्या, तुझा माईक नाही झाला चालू. हा, लाला. बरोबर, लाजपत राय. लाजपत राय, लाजपत राय. हा, लाला लाजपत राय हे पंजाबचा सिंह म्हणून ओळखले जायचे. व्हेरी गुड. पंजाबचा सिंह लाला लाजपत राय यांना म्हणतात. पुढचा प्रश्न आहे. दादाभाई नौरोजींना आपण कोणत्या नावाने ओळखतो? दादाभाई नौरोजींना आपण कोणत्या नावाने ओळखतो? बरं, कोणाकोणाचे हात आहेत वर? कोणाला येत आहे? कोणी नाही दिले उत्तर त्यांना. दुर्वा, 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 दुर्वाला मी अनम्यूट केलंय. सांग दुर्वा, दादाभाई नौरोजींना आपण कोणत्या नावाने ओळखतो? आता सांगितलं ना की ज्यांना
खूप मोठे व्यावसायिक होते आणि त्यांना काय आपल्या देशातला माल इंग्रज कच्चा माल नेऊन आपल्या देशाला गरीब बनवतायत असं वाटलं, म्हणून लोकांना मदत कशी केली त्यांनी, रोजगार मिळवून दिले, होय की नाही. मग दादाबाई नौरोजींना म्हणून लोक कोणत्या नावाने ओळखायला लागले सांगा दुर्वा, नाही आठवत? कोणाला आठवतंय का मॅडम? हा बोल बोल बाळा, आठवलं? नाही आठवलं? बरं, कोण आणखीन उत्तर देतंय? कोण देतंय का उत्तर? श्रवणला अर्णवला येतंय का उत्तर? अर्णवला येतंय? व्हेरी गुड, पितामह लक्षात ठेवलंय यांनी. हा बघा, दादाबाई नौरोजींना आपण पितामह या नावाने ओळखतो. आता शेवटचा प्रश्न आहे, बालकवी यांचं संपूर्ण नाव काय? चला, कोण सांगते? बालकवी आहेत तुमच्या लक्षात? बालकवी, बालकवी म्हणजे निसर्गाच्या कविता लिहिणारे. त्यांचं नाव आता आपण पाहिलं होतं. येतंय? कोण सांगणार? कोण सांगणार? कोणाचा हात वर आहे? रुची, तुझा डबल हात वर आहे, तर मी तुला विचारू का? रुचीला परत, मगाशी बोलली नाही ना तू, सांग रुची, बालकवींचं नाव. बालकवींचं संपूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठेबरे. ठोंबरे काय? ठोंबरे, व्हेरी गुड. यावेळेला तू बरोबर लक्षात ठेवलं, मगाशी आवाज नव्हता आला. व्हेरी गुड. हा चला, आता हे झाले. आता आपण थोडे आणखीन लोक पाहणार आहोत, महान व्यक्ती ज्या आहेत त्या आपण अजून प्रसिद्ध व्यक्ती आपण पाहणार आहोत. आता लक्षात आलं ना मी प्रश्न विचारते तर तुम्ही आता बघणार ना व्यवस्थित? हा ऐकणार ना? चला पुढचे पहा कोण आहेत. राजर्षी. काय लिहिलंय फक्त? राजर्षी म्हणजे राजांचे राजा, महान राजा, त्यांना राजर्षी म्हणतो आपण. मग राजर्षी का म्हटलंय बरं यांना? तर आपले जसे शिवाजी महाराज छत्रपती होते ना, तसे हे सुद्धा छत्रपती होते कोल्हापूर संस्थानचे. खूप मोठे भारतीय समाज सुधारक, थोर शिक्षण तज्ञ, शिक्षणाबद्दल खूप आवड. त्यामुळे ब्रिटिशांच्या सत्तेमध्ये जेव्हा सामान्य जनतेवर अन्याय होत होता तेव्हा लोकांना खूप सांभाळलं यांनी, खूप मदत केली, गरिबांना न्याय मिळवून दिला, शिक्षणासाठी मदत केली, खूप आश्रम आणि खूप शिक्षणासाठी शाळा खोलल्या. त्यांना गरिबांना मदत करायला जसं काही आवडतच होतं. जातपात नष्ट करणं, स्त्रियांवरचे अन्याय नष्ट करणं, याच्यासाठी त्यांनी खूप कडक नियम पण बनवले. शिक्षणाचं महत्व त्यांना खूप होतं ना, त्यामुळे त्यांनी एक कडक नियम बनवला होता. प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं. आता कसं आपण 6 वर्षानंतर 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण सक्तीचं आहे, कुठेही काम करता कामा नयेत, हे जसं आता एकदम आपण पाळतो नियम, त्यावेळेला तसं नव्हतं. मुलांना कामाला लावायचे लहानपणी, पण त्यांनी कडक नियम केला की कोणत्याही लहान मुलाला कोणत्याही कामाला लावायचं नाही, त्यांनी शिक्षणच घेतलं पाहिजे, हा नियम केला. स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून झटपट त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची व्यवस्थाही केली. विधवा विवाह त्यावेळेला होत नव्हता. लहान वयातच मुली विधवा व्हायच्या आणि मग जन्मभर त्यांना त्रास व्हायचा विधवा राहून. त्याच्यासाठी त्यांनी महान काय कायदा केला? तर मान्यता मिळवून दिली. विधवा विवाह करण्याला मान्यता, म्हणजे कुणी अडवणूक करणार नाही विवाह करताना, अशा रीतीने कायदेशीररित्या त्यांनी मान्यता मिळवून दिली. अनेक समाज सुधारणांचे ते प्रणेते होते. थोर महान होते, हे खूप महान कार्य केली त्यांनी, म्हणूनच लोकांनीच त्यांना राजर्षी ही पदवी दिली आहे. आणि यांचं नाव होतं शाहू महाराज. शाहू महाराज, परंतु लोक त्यांना राजर्षी म्हणायचे. लोकांसाठी राजांचे राजा, मदत करणारे असे. पुढे आहेत आपले साने गुरुजी. नाव ऐकले का रे? साने गुरुजी ऐकलेत कधी? ज्यांनी जे छोटी छोटी पुस्तकं वाचतात त्यांना साने गुरुजी माहित असतील. पहा, गुरुजी, साने गुरुजी म्हणजे मुलांचे आवडतेच गुरुजी असणार नाही काय? खूप खूप सुंदर गुरुजी होते. खूप सुंदर विचार त्यांनी मांडले. तुम्हाला माहितीये ना, आपण आत्ताच मग पाहिलं की प्रल्हाद केशव अत्रे यांनी जो श्यामची आई चित्रपट काढला, त्या चित्रपटातली जी गोष्ट आहे त्या गोष्टीचं पुस्तक श्यामची आई
हे लिहिलं साने गुरुजींनी. एक सुंदर असे शिक्षक, छान असे शिक्षक, स्वातंत्र्य सैनिक होते, ते साहित्यिक होते, खूप लिखाणही केलंय, पत्रकार होते आणि मेन म्हणजे सगळ्यांना समाज सुधारक म्हणून त्यांनी चांगलं काम केलंय. लोकांमध्ये जागृती आणणं, लोकांना चांगल्या गोष्टी शिकवणं म्हणजे समाज सुधारक, नाही का? हेच काम त्यांनी जन्मभर केलंय. स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला. लोकांवर ब्रिटिश अन्याय करतायत हे पाहून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून जेवढे लढे झाले त्यांच्यात ते भाग घ्यायचे आणि अशा वेळेला त्यांनी खूप चांगल्या रीतीने ते काम केलेलं आहे. चांगली शिकवण त्यांनी गुरुजी म्हणून मुलांना चांगली शिकवण दिली. त्या श्यामच्याई चित्रपटामध्ये एक संवाद आहे. आई मुलाला काय म्हणते माहितीये? श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस ना, काय वाक्य आहे बघा त्यांचं, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस ना रे, तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही स्वतःला जपशील ना रे. हा, पायाला अंगाला माती लागली तर चालेल, परंतु मनाला लागू नये म्हणजेच काय की मन सुंदर ठेवा, चांगली वागणूक ठेवा इतरांची, म्हणजेच मन चांगलं ठेवा, घाण लागू देऊ नका. अशा रीतीने खूप सुंदर सुंदर विचारांची निर्मिती त्यांनी केली आहे. खूप सुंदर सुंदर विचार त्यांनी समाजाला दिलेले आहेत. शिवाय जातीपातीसाठी सुद्धा ते झटले. जातपात मानल्यानंतर लोकांना त्रास होतो ह्याचा त्यांना खूप वाईट वाटायचं. म्हणून आपल्या पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये अस्पृश्य लोकांना, मागासलेल्या लोकांना दर्शन घ्यायला जायला दिलं जायचं नाही. ते मंदिर त्यांनी सगळ्यांसाठी खुलं करून दिलं. मागासवर्गीयांसाठी, अस्पृश्य लोकांसाठी आतमध्ये प्रवेश मिळावा, विठ्ठलाचं दर्शन मिळावं म्हणून त्यांनी चळवळ केली, उठाव केला आणि तो यशस्वी करून लोकांना आतमध्ये जाण्याची परवानगी मिळवून दिली. इतकं छान काम, समाजकार्य त्यांनी केलं आहे. म्हणून सगळ्या लोकांमध्ये, मोठमोठ्या लोकांमध्ये सुद्धा भारतभर ते साने गुरुजी म्हणूनच प्रसिद्ध झाले. साने गुरुजी हे टोपण नाव त्यांना पडलं. त्यांचं नाव होतं पांडुरंग सदाशिव साने. ठीक आहे. आता आणखीन एक स्वातंत्र्यवीर पहा. स्वातंत्र्यवीर म्हटल्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला माहित असेल की नाही मला माहित नाही, पण तुमच्या आई वडिलांना माहित असेल. स्वातंत्र्यवीर म्हटल्यानंतर आपल्याला त्यांचं नाव सावरकरच पुढे येतं. स्वातंत्र्यवीर पदवी म्हणजे सावरकर, विनायक दामोदर सावरकर. का बरं स्वातंत्र्यवीर म्हणून नाव का पडलं? तर मोठे स्वातंत्र्य सैनिक होते हे. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी एवढं काम केलंय. लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या लढ्यात त्यांनी जेवढं काही स्वातंत्र्य लढ्याचं काम झालं त्याच्यामध्ये ते सर्वात पुढे असायचे. म्हणून त्यांना जवळजवळ 2दा जन्मठेप झाली बघा. 2दा ब्रिटिशांनी पकडलं आणि त्यांना 2दा कैद झाली, खूप वर्षांची. परंतु ते सुटून आले आणि पुन्हा त्यांनी लोकांसाठीच समाजकार्य केलं. 2दा लोकांसाठी तुरुंगात गेले. आणि साधा तुरुंग नाही बरं का, जेलमध्ये जे गेले त्या जेलमध्ये ब्रिटिशांनी त्यांचा खूप छळ केला, खूप हाल केले. आणि असं असताना सुद्धा त्यांनी खूप मोठमोठ्या कविता लिहिल्या. जेलमध्ये बसून सुद्धा भिंतीवर कविता लिहिणारे. कोणती कविता लिहिली त्यांनी? नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सागरा. त्यांना दूरच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं म्हणून देशाकडे जायची त्यांना ओढ होती. त्याच्यासाठी त्यांनी अशी सुंदर सुंदर देशावर लिहिली. त्यानंतर आपल्या देशासाठी सुद्धा त्यांनी, शिवाजी महाराज सुद्धा त्यांचे आवडते होते, त्यांनी ती कविता लिहिली आहे. हे हिंदू सिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा, ही कविता पण लिहिलेली आहे. त्यानंतर जयोस्तुते आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ऐकतो बघा. जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदी शुभदे, ही कविता सुद्धा त्यांनीच लिहिलेली आहे. देशभक्तीपर गीत लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता. 2दा जन्मठेप तरी सुद्धा पुन्हा येऊन लोकांसाठीच कार्य, देशाला स्वातंत्र्य मिळावं ही त्यांची
केवढी मोठी तळमळ. म्हणूनच त्यांना स्वातंत्र्यवीर ही लोकांनीच दिलेली पदवी आहे बाळांनो, लोकांनीच दिलेली उपमा आहे स्वातंत्र्यवीर. आवडीने नाव ठेवलंय त्यांचं ते. चला हे झाले. अजून एक पाहायचे आहेत आपण. चाचा नेहरू सर्वात मुलांचे आवडते. शेवटचा घेतलंय मी, कारण चाचा नेहरू हे सर्वात आवडते मुलांचे चाचा होते. आणि त्यांचा जो 14 नोव्हेंबर हा दिवस आहे तो त्यांचाही जन्मदिवस आहे. तो जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा काय म्हणून साजरा करतो, कोणाला आठवतंय का रे? कोण सांगेल मला? हात खाली करा आणि ज्यांना येतंय ना त्यांनीच हात वर करा. 14 नोव्हेंबर हा दिवस आपण आपल्या शाळेमध्ये नाही तरी आपण त्याच्यासाठी आपल्याला सुट्टी असते, आपल्याला आनंदाने लहान मुलांना आनंदाने राहता येऊ. काय दिवस आहे बरं हा? कोणता दिवस म्हणून साजरा करतो आपण? चला 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 वेदांगी सांग. 14 नोव्हेंबर हा दिवस काय म्हणून साजरा करतो आपण? बाल दिन म्हणून. व्हेरी गुड, आठवतंय बरा. म्हणजे मी सांगितलेली माहिती ही जरी तुम्ही लहान असलात तरी फार छान समजून घेतायत काही मुलं. हा 14 नोव्हेंबर हा चाचा नेहरूंचा जन्मदिवस, चिल्ड्रन डे, बालदिन म्हणून आपण आनंदाने साजरा करतो. कारण चाचा नेहरूंची मुलं आणि गुलाबाची फुलं फार आवडीची होती. म्हणूनच मुलांवरती इतकं प्रेम करायचे की आपल्या वाढदिवसाला खूप खाऊ वाटायचे, लहान मुलांना घ्यायचे, त्यांच्या बरोबरच दिवस घालवायचे. एवढे मोठे व्यक्ती होते ते, स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेणारे. आणि त्यानंतर त्यांचा पहिला बहुमान म्हणजे काय, तर आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. आधी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि पंतप्रधान झाल्यानंतर लोक आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये सुधारणा करावी, आपल्या देशाची प्रगती व्हावी म्हणून झटले, खूप कार्य करत राहिले. एक पंतप्रधान म्हणून मोठमोठी कामं केली त्यांनी आणि अशा रीतीने त्यांनी महान कार्य केलेली आहेत आणि मुलांचे खूप आवडते आहेत. म्हणूनच त्यांना चाचा नेहरू नाव पडलं. त्यांचं नाव पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू, हो की नाही? जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. आता हे आपले शेवटचं त्यांचं चाचा नेहरू हे टोपण नाव. शेवटचे महान व्यक्ती बघा, आपण जेवढ्या सगळ्या महान व्यक्ती ज्या पाहिल्या हे सारे भारतीय महान व्यक्ती नावापेक्षा पूर्ण नाव, आपलं त्यांचं पूर्ण नाव लावण्यापेक्षा टोपण नावाने जास्त प्रसिद्ध झाले. आपल्या पूर्ण नावापेक्षा टोपण नावाने प्रसिद्ध झाले. कारण देशासाठी, समाजासाठी, लोकांसाठी, इतर काही जे साहित्य क्षेत्र आहेत, बरीच क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रसिद्ध होते, लोकांचे आवडते होते. म्हणून त्यांना ही टोपण नावं पडलेली आहेत, आवडीने दिली गेलेली नावं आहेत. आपण अजून खूप लोक आहेत अशी, पण आज पुरतं. ठीक आहे, एवढंच. आता आपण जाऊया आत्ता शिकवलेल्या भागावर. काही आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला छान शिकवण देणारे आपण संत पाहणार आहोत. आधी पहा, संत ज्ञानेश्वर. कोण आहे ते? संत ज्ञानेश्वर. आता हात खाली करा जरा सगळ्यांनी, हात खाली करा. आता मी विचारणार आहे, चित्र पाहिल्यानंतर त्यांचं नाव तुम्हाला सांगता येतंय का? चला, कोणाला नाव सांगता येतंय? हे संत आहेत मोठे, आपण त्यांना छोट्याशाच नावाने ओळखतो. जसं संत ज्ञानेश्वरांना फक्त संत ज्ञानेश्वर म्हणून ओळखतो, तसं ह्यांना सुद्धा फक्त त्यांच्या नावाने ओळखतो. कोण सांगेल बरं हे कोण आहे? कोण 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 कोण? अर्जुन. अर्जुन कोण आहे? सांग बाळा, कोण आहे ते? अर्जुन, बोल बाळा. बिरादर अर्जुन बोल, मी तुला अनम्यूट केलंय. अनम्यूट हो. अर्जुन नाही झाला. बरं, मानसी. मानसी सांग, कोणाचं चित्र आहे? संत तुकाराम. व्हेरी गुड. अरे वा, तुकाराम महाराजांना तू ओळखते. संत तुकाराम महाराज आहे ते. व्हेरी गुड. आता हे संत नामदेव आहे बरं का. हा, तुम्हाला चित्रावरून पटकन कळतील की नाही म्हणून मी सांगितलं. पण पुढचे चला, हे कोण ओळखतंय? वेदांगी. वेदांगी सांग, सांग कोण आहे ते?
नामदेव स्वामी. नाही नाही, चित्रपा मी चित्र पुढे घेतलंय अजून रामदास एक. स्वामी. बरोबर, व्हेरी गुड. रामदास स्वामी आहे ते. कोण आहेत? रामदास स्वामी. ओळखतात बरं का चित्रानेच. आपण या संतांना इतकं महान कार्य आहे त्यांचं की नुसतं चित्र पाहिलं तरी नावानेच ओळखतोय त्यांना. आता यांना कोण ओळखते बरं? हात खाली घ्या. जे ओळखतात त्यांनी हात वर करा. विचारू, कोणाला विचारू? अविनाश नाही? चल सांग अविनाश, कोण आहे ते? सांगतोय हा. कोण सांगताय? अविनाशला केलंय ना मी? नाही? जाई सांगेल. चल जाई सांग. यस टीचर, हे जाई संत सांग. गाडगे महाराज आहे. अरे व्हेरी गुड. संत गाडगे महाराज, गाडगे बाबा आहे ते. हा, आता बघा, हे एवढे महान संत आहेत ना की आपण ह्यांना फक्त नावाने ओळखतोय नाही का? चेहरा पाहिला की लगेच ओळखतो की हे आहेत म्हणून. आता त्यांची पूर्ण नावं जरा पाहूया आपण. संत तुकाराम. कोणाला माहितीये का रे संत तुकारामांचं पूर्ण नाव? बरं चला, मी आता काय करते, एकेकाला कोणाला तरी वाचायला सांगते. बघा, संत तुकारामांचं नाव आहे तुकाराम बोल्लोबा आंबिले. तुकाराम बोल्लोबा आंबिले नाव आहे त्यांचं. संत रामदासांचं नाव पहा काय आहे. नारायण सूर्याजी ठोसर. संत नामदेवांचं नाव काय आहे बघा. नामदेव दामाजी रेळेकर. संत ज्ञानेश्वरांचं नाव काय आहे पहा. ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. संत गाडगे बाबांचं नाव काय आहे पहा. डेबूजी झिंगराजी जानोरकर. आपण ही मोठ्या माणसांची कधी नावं पाहिलीच नाहीत पूर्ण, पाहतच नाही, कारण त्यांच्या ह्या टोपण नावाने, ह्यांच्या छोट्याशा नावानेच ते प्रसिद्ध झाले. मोठमोठ्या व्यक्ती त्यांची पूर्ण नावं घ्यावीच लागत नाहीत आपल्याला. संत तुकाराम म्हटले की आठवले आपल्याला. संत रामदास म्हणजे कार्य आठवलं. संत नामदेव म्हटल्या की गोष्टी आठवल्या. संत ज्ञानेश्वरांचं तर कार्यच महान आहे. त्यांचं पसायदानच एवढं छान आहे की नाही. संत गाडगे बाबा तर लोकांच्या सेवेतच नेहमी असायचे. त्यामुळे आपल्याला ह्यांची पूर्ण नावांची कधी गरजच नाही पडली, पण ती आपल्याला माहित असायला हवी. तेव्हा तुम्ही ही लक्षात ठेवायची ना बाळांनो. चला, आता थोड्याफार आपण काय करूया, हे थोडस हे घेऊया. वेळ होतोय आपल्याला, त्यामुळे आपण काय करतोय, एक भाग घेतोय. नंतर मी तुम्हाला जे काही प्रश्न दाखवेन त्यांची तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण एवढा एक जोडाक्षर सोडूया. कुसुमाग्रज. आता जोडी लावा बरं. कोण लावेल कुसुमाग्रजांचं नाव? कोण जोडी लावेल? कोण सांगते? देवेंदर सांग. कुसुमाग्रजांची जोडी कशाला लागेल? ते जोडी लावू, कशाला लावू मी जोडी त्यांची? काय नाव? नारायण सूर्याजी ठोसर. नारायण सूर्याजी ठोसर कोणाचं नाव आहे? नाही नाही. संस्कृती सांग. कुसुमाग्रजांचं नाव कुठे जोडू मी? आपलं कशाला? संस्कृती. शिरवाडकर. हा, विवा शिरवाडकर पण म्हणतात त्यांना. विष्णू वामन शिरवाडकरांना. हा पहा, जोडी लागली बघा. अशी जोडी लावणार आहे मी, तर तुम्ही मला बरोबर अचूक उत्तर द्यायचं आहे बाळांनो. साने गुरुजी. साने गुरुजींना कुठली जोडी लावू बरं? कोण सांगताय साने गुरुजींसाठी? श्रावणी सांग. श्रावणी आली का? साने गुरुजींना कुठलं नाव आहे त्यांचं? श्रावणी ना आली का? श्रावणी. हो टीचर. सांग. साने गुरुजींची जोडी कुणाला लावू? कुठलं नाव पूर्ण त्यांचं? बरोबर आहे. सांग. घाबरू नको, परत विचारायची गरज नाही. सांग, बरोबर आहे. तू सांग काय नाव साने गुरुजींचं पूर्ण नाव? टागोरे. हा, रवींद्रनाथ टागोर नाही. बघ बरं, साने गुरुजींचं नाव पूर्ण वाचन. पांडुरंग सदाशिव साने. हा, मग आधी तू पाहिलंच नाही का? असं नाही. हा, साने गुरुजींचं नाव बरोबर आता सांगितलंस. पांडुरंग सदाशिव साने. लागली जोडी?
बरं. गुरुदेव. गुरुदेव रितिका कुठे गेल्या? हातवर करणारे. कुंजल. कुंजल सांग, गुरुदेवांची जोडी कुठे लावू? रवींद्रनाथ टागोर. अरे वा, हुशार आहेस, पटकन उत्तर दिलं तिने. रवींद्रनाथ टागोर लागली जोडी बरोबर. व्हेरी गुड. आता संत रामदास राहिले. आता संत रामदासांचं कोण सांगेल? जाई. जाई सांग. येस टीचर. नारायण ढोसर. व्हेरी गुड. जाईने बरोबर सांगितलं. काय आहे? नारायण सूर्याजी ढोसर. व्हेरी गुड. ज्यांनी लगेच पटकन उत्तर दिली त्यांचं लक्ष होतं म्हणून त्यांना त्यांचं कौतुक. बरं का. आता पुढचा ना घेऊया का आपण? बघा, मी पटकन सांगते, उशीर होतोय म्हणून थोडा. नेताजी ही पदवी खालीलपैकी कोणाला मिळाली? नेताजी ही पदवी तुम्ही चार्टमध्ये करा बरं, कोणाला मिळाली ते पटकन. हा पहा, सुभाषचंद्र बोस. आता आपल्याला हे जे आहेत ना ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल मी सांगितलेलं नाहीये, पण नेताजी हे सुभाषचंद्र बोसांनाच म्हणतात. हे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे बरं का. नंतर नारायण मुरलीधर गुप्ते, हे नाव बी, त्यांचं टोपण नाव आहे बी. आणि संत गाडगे बाबा यांचं पूर्ण नाव काय? कोण सांगेल बरं? संत गाडगे बाबांचं पूर्ण नाव कोण सांगताय? कोण सांगताय? रुची. रुची सांग. लेबूजी झिंगराजी जानोरकर. व्हेरी गुड. आलं बघ, है ना. 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस कोणाचा आहे? आर्या. आर्याचं माहिती सांग. 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस कोणाचा आहे? कुठे गेली आर्या? गेली. येतंय उत्तर? तुकाराम कोंडोबा. वाचलं नाही तू वाचत नाही. प्रश्न वाचायचा आपल्याला. 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस कोणाचा आहे? नाही. आज रितिका टेलर वगैरे येत नाही आहेत हे द्यायला, उत्तर द्यायला रे. लिशा. तिचं नाव काय आहे बघा? बागवे. बागवे सांग. 27 फेब्रुवारी हा बोल. घाडगे महाराज. अरे प्रश्न बघ, तुझं लक्ष नाही आहे का? 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस कोणाचा आहे? सगळ्यात पहिला आपण कोणाचं टोपण नाव पाहिलं? कुसुमाग्रजांचं ना. तर त्यांचं नाव काय आहे मग कुसुमाग्रजांचं? कठीण आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवणं, पण ठीक आहे. व्हेरी. पुढे कोणाला येतंय बरं? वेदांगी सांगून टाक. हो टीचर. विष्णू वामन शिरवाडकर. व्हेरी गुड. विष्णू वामन शिरवाडकर यांचं नाव, यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा आपण काय म्हणून साजरा करतो? मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन म्हणून. आता पुढचा आहे ना, हे तुमच्यासाठी स्वाध्याय आहे. पहा, हा स्वाध्याय वाचायचा. टोपण नावं दिली आहेत. ती टोपण नावं पहा, त्यांची नावं शोधा आणि त्यांची टोपण नावं कोणाला दिली आहेत, कोणाची आहेत ते लिहून काढा. कोणत्याही एका लेखकांची किंवा कवींची माहिती घ्या, त्यांनी केलेलं साहित्य मिळवा आणि त्याचंही वाचन करा. धन्यवाद बाळांनो. हा आपला इथे पाठ संपलेला आहे. हा हा पाठ सगळ्यांना, आता खूप मुलं गैरहजर आहेत नाही का, त्यांच्यासाठी तुम्ही शेअर करा. काय तुम्ही हा पाठ सगळ्यांना शेअर करायचा, म्हणजे सगळ्यांना पाहायला आणि सगळ्यांना या पाठाची माहिती होईल. चला, हा ठीक आहे.